रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा भाजपकडून सर्व्हे करण्यात आलाय। मतदारसंघात प्राबल्य कुणाचं हे तपासण्यासाठी सर्व्हे केल्याची माहिती आहे, तर भाजपकडून सर्व्हेच्या माध्यमातून उमेदवाराबाबत चाचपणी करण्यात आली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर भाजपसह शिवसेनेचा सुद्धा दावा आहे। भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डच्या माध्यमातून सर्व्हे केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे महाराष्ट्रातील मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे आग्रही आहेत, त्यासाठी त्यांचे समर्थक सुद्धा ठराव करताना दिसतात आणि त्यामध्येच भाजपकडून सुद्धा या जागेवर दावा केला जात असताना आता भाजपने या जागेसाठी सर्व्हे केल्याची माहिती समोर येते आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल वर्धे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। राहुल, काय सांगाल? रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा यासाठी एकीकडे शिवसेनेकडून ठराव करण्यात आला आहे, तर दुसरीकडे भाजपकडून सर्व्हे केला जात असल्याची माहिती आहे। नेमकं काय चाललेलं आहे ग्राउंडवर? आपण पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भाजपही आग्रही आहे, त्याचप्रमाणे शिंदेगड सुद्धा आग्रही असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर शिवसेनेने 2014 आणि 2019 साली या ठिकाणची सीट लढली होती आणि या सध्या त्या ठिकाणी विनायक राऊत खासदार होते। त्यामुळे शिवसेनेच्याकडून या रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी दावा केला जात आहे, त्याचप्रमाणे भाजपकडून सुद्धा या ठिकाणी मोठा दावा करण्यात येत आहे। सध्या आपण पाहिलं तर भाजपकडून सध्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अनेक सभा या जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत। भाजपसुद्धा या सीटसाठी आग्रही आहे, परंतु लोकसभा निवडणुकीसाठी कोण उमेदवार निवडून येईल ह्याची खात्री सध्या भाजपच्या दिल्ली पार्लमेंटरी बोर्डाकडून केली जात आहे, अशी माहिती सध्या मिळत आहे। निश्चितच याचाच अर्थ आता या सर्वेतून नेमकं काय समोर येणार आणि त्याचबरोबर भाजप इथून कोणाला उमेदवारी देणार, भाजपचा उमेदवार रिंगणात उतरणार की शिंदे गटाचा, हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। आणि सर्वेनंतर आता काय निर्णय घेतला जातो पक्ष श्रेष्ठींकडून, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकरच मिळू शकेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।